वंदे मातरम. वंदे मातरम, वंदे मातरम. सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम. शस्य श्यामलाम मातरम, वंदे मातरम. शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनी, फुल्लकुसुमित द्रुमदल शोभिनी. सुहासिनी सुमधुर भाषिणी, सुखदां वरदां मातरं. वंदे मातरम, वंदे मातरम. नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. 103.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. श्रोते हो, आज आहे रविवार, भारतीय सौर दिनांक 26 अश्विन शके 1942, दिनांक 18 ऑक्टोबर 2020. सकाळचे 5:57 होत आहेत. आमच्या आजच्या प्रसारणाला आता सुरुवात होत आहे. या प्रसारणात आमच्या सगळ्या श्रोत्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आपल्या प्रसारणाची सुरुवात मंगलध्वनीनं करूया. श्रोते हो, आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. आपल्या प्रसन्न सकाळची ही आहे सुरेल सोबत सातारा आकाशवाणीची. सकाळची 6:10 झाली आहेत. सुप्रभात सातारामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आता आपण ऐकणार आहोत चिंतन हे सदर. याचं लेखन केलं आहे मंदार कुलकर्णी यांनी. भक्तिमार्गात मार्गक्रमण करत असताना आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना पूर्णपणे समर्पण करणं शक्य आहे का? हा मोठा वैचारिक मुद्दा आहे. अध्यात्मातील प्रत्येक ग्रंथ, धर्मग्रंथ, अनेक पुस्तकं, वेगवेगळी उपनिषदं, गुरुवाणी यांचा समग्र अभ्यास केला तर ईश्वर प्राप्तीसाठी फक्त समर्पण या शब्दावरच भर देण्यात आला आहे. समर्पण म्हणजे स्वतःला अर्पण करणं. समर्पण म्हणजे एखाद्या विचाराला किंवा कार्याला संपूर्णपणे वाहून घेणं. समर्पित करणं म्हणजे अलिप्त होणं किंवा अलिप्त राहणं. आपली परिस्थिती कशीही असो, आपण तरुण असो वा वृद्ध, विवाहित असो वा अविवाहित, निरोगी असो वा आजारी, कोणत्याही परिस्थितीत आपल्याला शक्य होईल तितक्या चांगल्या प्रकारे समर्पणाची भावना ठेवून आपण भगवंताची सेवा केली पाहिजे. श्रद्धा ही साधन मार्गातील पहिली पायरी. तर सद्गुरू हे भगवंताजवळ जाण्याचं परमेश्वर निर्मित साधन. सद्गुरू मिळवण्यासाठी भाग्य लागतं. जेव्हा सद्गुरूची आपली भेट नशिबानं होते तेव्हा आपण त्यांचे शिष्य होतो. अनेक परीक्षेंच्या अग्निदिव्यातून तावून सुलाखून निघाल्यानंतर शिष्याचं रूपांतर भक्तामध्ये होतं. हे परिवर्तन फार महत्त्वाचं असून भक्तियोगात याचं स्थान उच्च आहे. हे परिवर्तनच साधकाला ईश्वर प्राप्तीच्या मार्गावर घेऊन जातं. यासाठी आपल्याला पूर्णपणे समर्पित व्हावं लागतं. त्यातूनच पुढं आपण भगवंतात पूर्णपणे विलीन होऊन जातो. यामुळं आपली भक्ती एका विशिष्ट उंचीवर जाते आणि मग काही दिवसांनी अशी स्थिती येते की आपल्या मनामध्ये, बोलण्यामध्ये सदा भगवंताचाच आणि सद्गुरूचाच विचार येत राहतो. श्रद्धेला म्हणून तर समर्पणाचा मूळ पाया म्हणतात. ईश्वर प्राप्ती करण्यासाठी फक्त समर्पण करून चालत नाही, तर ते ध्येय साधण्यासाठी एका विशिष्ट वेडेपणाची जरुरी असते आणि तो वेडेपणा मात्र श्रद्धेच्या माध्यमातून सिद्ध होत असतो. तसं पाहिलं तर फार कमी लोकांच्या नशिबी हा योग येत असतो आणि खरं तर ह्यातूनच संत महात्मे उदयाला येत असतात. श्रद्धा ही भक्तांची अमूल्य संपत्ती आहे आणि श्रद्धेशिवाय समर्पण हे पूर्णत्वास जातच नाही. रोजच्या जीवनात समर्पण हा शब्द आपण खूप वेळा ऐकला आहे,
पण त्याचा अर्थ जाणून घेऊन तशी क्रिया करणं फार अवघड आहे. समर्पण म्हणजे सद्गुरूच्या पाया पडणं किंवा मंदिरात मूर्तीपुढे हात जोडणं इतकंच मर्यादित नाही. समर्पण इतकं काही स्वस्त नाही. जेव्हा आपण नकारात्मक विचारांनी त्रस्त होतो किंवा जेव्हा असंख्य नकारात्मक भावना आपल्या मनात येतात, तेव्हा निर्माण झालेली ती नकारात्मकता सोडून देणं, या गोष्टीला आध्यात्मिक दृष्टिकोनातून समर्पण असं म्हटलं आहे. आध्यात्मिकदृष्ट्या समर्पण करण्यासाठी ताकद आणि मनाचं सामर्थ्य लागतं. जर का तुम्ही नकारात्मकता समर्पित केली तर मात्र तुम्ही सामर्थ्यशाली बनता. संत महात्मे, सद्गुरू हे नेहमी आपली नकारात्मकता पूर्णपणे अर्पण करून दिव्यतेला शरण गेलेले असतात. म्हणूनच त्यांचं मार्गदर्शन, समर्पण अंगी बाणवण्यासाठी उपयुक्त असतं. जेव्हा नकारात्मकता सोडली जाते तेव्हाच आपण सकारात्मक होतो आणि हा भाव म्हणजे एक प्रकारचं संतत्व असतं. चिंतन आपण ऐकत होता. याचं लेखन केलं होतं मंदार कुलकर्णी यांनी. श्रोते हो, आपण ऐकताय आकाशवाणीचं सातारा केंद्र.